आपण पाहतो आहोत की वैष्णवी हगवणेच्या मृत्यूप्रकरणी आता राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हगवणे याला पोलिसांनी अटक केली आहे। याच्या अगोदरच राजेंद्र हगवणे यांची पत्नी त्यासोबतच त्यांचा दुसरा जो मुलगा आहे सुशील हगवणे आणि करिश्मा हगवणे या अटकेत आहेत। आणि आता राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलाला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। एकूण जी कलमं त्यांच्यावर लावण्यात आलेली आहेत त्या पद्धतीने त्यांच्यावर कोणत्या पद्धतीची शिक्षा होऊ शकते हे बोलण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट राणी सोनवणे आहेत। काय सांगाल की आता ही जी कलमं आहेत त्यानुसार त्यांना काय आता कोर्टामध्ये शिक्षा होऊ शकते? बघा सर, याच्यामध्ये एक 4 ते 5 कलमं लावलीत, 81, 352, 105, 3-2. तर हे जी कलमं आहेत ही हुंडाबळीची कलमं आहेत, गंभीर दुखापतीची कलमं आहेत, अटेम्प्ट टू कमिट मर्डर आहे। तर जास्तीत जास्त आरोपीला जन्मठेपेपर्यंत शिक्षा मिळू शकते। त्यामुळं की ही जी कलमं आहे ती त्यांनी गुन्हा केल्याप्रमाणे लावलेली आहेत आणि त्यामुळं जास्तीत जास्त प्रयत्न केला तर गंभीर दुखापत आणि अटेम्प्ट टू कमिट मर्डर याच्यामध्ये 10 वर्ष ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा आहे। त्यामुळं आरोपीला जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंतची शिक्षा मिळू शकते कायद्याप्रमाणे। कारण हे जे कलमं आहेत ही सगळी कलमं नवीन आहेत, नवीन BNS प्रमाणे ही लावलेली आहेत। याच्या अगोदरची जी कलमं होती ती न लावता हे नवीन गुन्हा जुलै 2024 नंतर घडलेला आहे। त्यामुळं ही BNSची कलमं आहेत आणि ही खूप हार्श कलमं आहेत आणि गंभीर गुन्ह्यासाठी वापरली जाणारी कलमं आहेत आणि ती कलमं इथं पोलिसांनी लावलेली आहेत आरोपीवर। एकूणच आता जर आपण पाहिलं तर आरोप होताना हा दिसतोय की ही जी कलमं आहेत त्याहीपेक्षा अधिक कलमं लावणं गरजेचं होतं। पोलिसांनी याच्यामध्ये काहीतरी दिरंगाई केली असाही आरोप होतो। असा आरोप होतोय, पण मला असं वाटतंय की तिला खूप मारहाण होती, त्याबद्दल गंभीर दुखापतीचं त्यांनी कलम लावलं आहे। 80 जे कलम आहे हुंड्याची मागणी करणे, हुंडा मागणीसाठी तिचा छळ करणे ते 80 लावलेलं आहे। दुसरं म्हणजे की तिला पाईपनी जी मारहाण केली त्यासाठी पण एक सेक्शन लावलं आहे। दुसरं म्हणजे की धाकधपटशा करून ही मागणी केली गेली त्याचंही कलम लावलं आहे। तर माझ्या मते सर की सगळी कलमं पोलिसांनी व्यवस्थित लावलेली आहेत आणि त्याप्रमाणे त्यांना आरोपीला शिक्षाही होणार आहे। आज आता राजेंद्र हगवणे त्यांच्या मुलाला प्रथमतः जेव्हा कोर्टासमोर हजर केलं जाईल तेव्हा आज काय शिक्षा सुनावली जाईल किंवा पोलीस कस्टडी देण्यात येईल? आज शिक्षा सुनावली जाणार नाही आहे। आज त्यांना तिथं हजर केल्यावर त्यांना पोलीस कस्टडी देण्यात येईल। त्यामुळे आज काही शिक्षा सुनावली जाणार नाही। त्यांना अर्थातच याची सगळी सुनावणी होईल, सगळी कोर्ट प्रक्रिया होईल, मात्र आज पोलीस कस्टडी मिळेल आणि साधारणतः किती दिवसांची मिळेल किंवा पोलिसांना काय चौकशीचा वेळ दिला जाईल? एक पोलीस कस्टडी 4 ते 8 दिवसापर्यंत मिळेल त्यांना। आणि आता नवीन BNS कायद्याप्रमाणे पोलीस कस्टडी वाढू पण शकते। कदाचित आत्ताच त्यांना 10 दिवस किंवा 15 दिवसाची पोलीस कस्टडी होऊ शकते, जे की जुने कायदा असतं तर कमीत कमी 15 दिवस कस्टडी होती। पण BNS प्रमाणे आता पोलीस कस्टडी ती अजूनही नंतर तपास करतानाही त्यांना वाटलं तर ते घेऊ शकतात। पण आज जर त्यांना आज कोर्टामध्ये जे आणणार आहेत त्यांना पोलीस कस्टडीच होईल। 10 दिवसापर्यंत त्यांना पोलीस कस्टडी सुरुवातीच्या टप्प्यात त्यांना नक्कीच होणार आहे। आता ते फरार होते त्याच्यामुळे काही कलमं वाढतील का याच्यामध्ये? हां, फरार होतं तर त्याचा कलम नक्कीच वाढणार आहे, ते कलम ह्याच्यामध्ये ॲड होईल। तर अशा प्रकारे आपण पाहतोय की जर आज या राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलाला इथे कोर्टात हजर केल्यानंतर निश्चितच पोलीस कस्टडी ही मिळणार आहे। आता किती दिवसांची मिळेल याची न्यायालयीन चौकशी कशा पद्धतीने पुढे जाईल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। मात्र आज इथे आता कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाणार आहे। याच्या अगोदरच राजेंद्र हगवणेंच्या कुटुंबातील काही सदस्य हे अटकेत आहेत आणि त्या दोघांना आज हजर केलं जाणार आहे आणि पुढे आता कोर्ट कोणत्या पद्धतीने सुनावणी करते हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे। कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी।